धड़कनों में रहने वाली सो के मत वाले काजल को मेरा काले बादल को मेरा सलाम। आता जो तुम्ही प्रीमियम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। तर सिंपली ते ओपन करून घ्यायचे। कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। मटेरियल मध्ये एक व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथे 9 सेकंदाचा जो व्हिडिओ आहे इथून ऍड करायचा। सिलेक्ट करून अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे असेल इथून ऍड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो व्हिडिओ आहे इथून ऍड झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्या पुढे ना आपल्या बीट मा व्हिडिओ ऍड करायचा आहे। बीट मा व्हिडिओ ऍड करण्यासाठी हे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो आपला बीट मा व्हिडिओ दिला आहे तो इथे सिलेक्ट करून सिंपली ऍड करायचा आहे आणि इथून ऍड केल्यानंतर अशा प्रकारे हा जो बीट मा व्हिडिओ आहे इथून ऍड होऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्याला सिंपली पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथे तुम्हाला ऑडिओ ऑप्शन आहे ते ऑडिओ ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन वरती क्लिक करून मी तुम्हाला एक व्हिडिओ देईल तो 23 सेकंदाचा असेल। सिंपली तो सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे। त्यामध्ये आपलं सॉन्ग असेल तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे जे आपलं सॉन्ग आहे अशा प्रकारे इथून ऍड होऊन जाईल। इथून सॉन्ग ऍड झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं हा जो बीट मा व्हिडिओ आहे तो आपल्या कट करत न्यायचा बीटनुसार। तर इथे तुम्हाला 1-2-3 अशा बीट मिळून जातील। 15 पर्यंत सिंपली हा जो व्हिडिओ आहे तो 15 पर्यंत कट करत न्यायचा आहे। जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे तर सिंपली आपल्या हा जो बीट मा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे। तुम्हाला 1-2 बीट कोठे चेंज होते ते बघायचे आहे। तर सिंपली अशा स्क्रोल केल्यानंतर इथे जे आहे ते आपली बीट चेंज होते। तर सिंपली आपल्याला त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला जो ऑप्शन आहे ते स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या पुढची बीट बघायची कोठे चेंज होते तर इथे जी आपली बीट आहे अशा चेंज होते। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन आहे ते स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्या पुन्हा त्याच्या पुढची जी बीट आहे ते कुठे चेंज होते बघायची अशा प्रकारे। तर इथे जी आपली बीट आहे अशा चेंज होते। तर अशाच प्रोसेसने तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे। आता तुम्हाला सिंपली काय करायचं आहे हा जो बीट मा व्हिडिओ आहे आपल्या इथून चालू होते तर ते आल्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला एक व्हाईट आहे ना इमेज देईल म्हणजे अशा प्रकारे असेल। तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकाल मटेरियलमध्ये मिळून जाईल। तर सिंपली ते जी आहे ही अशा प्रकारे इमेज आहे ती इथून ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर ही जी इमेज आहे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर आपल्या 2 बटन अशा थोडी झूम करायचे परफेक्ट बसून जाईल आपल्या स्क्रीन बरोबर। आता तुम्हाला काय करायचं सिंपली ही जी आपली पहिली बीट आहे म्हणजे हा जो आपण फोटो कट केला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला खूप सारे खाली ऑप्शन मिळून जाईल। त्यामध्ये एक रिप्लेचं ऑप्शन येते असेल। हा जो रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। जो तुमचा फोटो आहे इथून ॲड करायचा आहे। तुम्हाला आपण फोटो देईल म्हणजे दोन्ही पण फोटो देईल घर आणि बॉयचा। जर तुम्ही कोणता घरचा स्टेटस क्रिएट करत असाल तर सिंपली घरचा जो फोटो आहे इथून ॲड करायचा आहे आणि जर बॉयचा जो तुम्ही व्हिडिओ असेल क्रिएट करत असाल तर बॉयचा जो फोटो आहे इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा आपण इथून बॉयचा फोटो आहे इथून ॲड करून घेऊया। इथे आपला हा जो फोटो आहे तो परफेक्ट बसतोय। जर तुमचा नसेल बसत तर थोडा अशा झूम करू शकता। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ म्हणजे फोटो आहे इथून परफेक्ट बसून जाईल। तर फक्त तुम्हाला हे जे व्हाईट आहे त्यामध्ये फोटो अशा प्रकारे परफेक्ट दिसला पाहिजे एवढंच तुम्हाला ठेवायचं आहे आणि जास्त झूम नाही करायचा। जेवढा येते आहे तसंच करायचं आहे। त्याच्यानंतर सेम प्रोसेस दुसरे जे बीट आहे ते येऊन त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून पुन्हा रिप्लेच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो आपला दुसरा फोटो इथून ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे। तिथं आपण दुसरा जो फोटो इथून ॲड करून घेऊया। त्याच्यानंतर थोडा इथे पुन्हा झूम करूया। अशा वेळी तुम्हाला हा जो फोटो आहे तिथून शेवटपर्यंत ॲड करत न्यायचा बीटनुसार। तर इथून फोटो ॲड केल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं सिंपली जेथून आपण हे फोटो ॲड केले ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला आहे ना PNG देईल म्हणजे जे लिरिक्स आहे सॉन्गचं ते देईल। किती असतील आपले 6 ते 7 असतील। ते सिंपली ना तिथून घ्यायचे तर मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करून आणि सिंपली ते ॲड करायचे। तर जे आपले लिरिक्स आहे पहिले इथून ॲड करून घेऊया। तुम्हाला ते प्ले करून बघायचं कोणतं लिरिक्स कुठे आहे ते। तर सिंपली आपले हे जे लिरिक्स आहे इथून ॲड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर सिंपली प्ले करून बघायचं कुठपर्यंत हे जे लिरिक्स आहे संपत आहे ते। तर इथून आपण बघूया। ओके तर ओके इथपर्यंत येते। तर सिंपली आपण हे जे PNG आहे जास्त झाले त्याशिवाय कमी करूया। दोन्ही बाजूने तुम्ही कमी करू शकता। तर आपले हे जे पहिली म्हणजे शेवटची जी बाजू आहे ते आपण इथून कमी केली। त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं सिंपली हे जे आपण PNG ॲड केलेलं त्यावरतीच क्लिक करायचं। सिंपली इथून डुप्लिकेट करायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढे येईल पुढे आलेली ही जी लेयर आहे त्यावरती क्लिक करायचे आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन
जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर इथून आपण ॲड करून घ्यावे हे जे PNG आहे. इथून ॲड झाल्यानंतर हे PNG आपल्या कुठपर्यंत आहे ते बघायचे तुम्हाला इथे पुन्हा. ओके, तर इथपर्यंत तर ते सिम्पली आपण हे जे PNG आहे अशा प्रकारे कमी करूया. त्याच्यानंतर पुन्हा आपण डुप्लिकेट करूया हे जे PNG आहे ते अशा प्रकारे. हे जे डुप्लिकेट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट होऊन जाईल. त्याच्या पुढे एक लेअर ॲड होऊन जाईल आणि तेच लेअरमध्ये जाऊन रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे आपलं तिसरं PNG इथून ॲड करून घेऊया आणि हे PNG कुठे बघूया आपले येते ते. ओके, हे परफेक्ट येत आहे. तर सिम्पली आपण इथून डुप्लिकेट करूया आणि पुन्हा आपण दुसरं जे PNG इथून ॲड करून घेऊया. ओके, हे अशा प्रकारे तुम्हाला हे जे PNG इथून ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत, म्हणजे 2-3 राहिलेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे. जसं इथे सांगितलं तशा प्रकारे इथून हे PNG आहेत ॲड केल्यानंतर आपले आता काय करायचं, पुन्हा जिथून आपले हे जे फोटो आहेत स्टार्ट होत आहेत ते द्यायचे अशा प्रकारे. म्हणजे 8 आणि जो 10च्या मध्ये टिंब आहे ते त्याला तरी चालेल. इथे आल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला आहे ना मी एक हे जे इमोजी PNG आहे अशा प्रकारे दिसेल ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. ॲड केल्यानंतर हे जे PNG शेवटपर्यंत न्यायचं अशा प्रकारे. खूपच जास्त झालं तर इथून आपण आणूया अशा प्रकारे परफेक्ट करूया. त्याच्यानंतर थोडं 2 बोटांनी झूम करूया आणि थोडे इथे खाली अशा प्रकारे आणायचे तुम्हाला. त्याच्यानंतर हे जे PNG आहे परफेक्ट बसून जाईल इमोजी PNG आहे ते. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण PNG ॲड केलेले आहे तुम्ही इथे बघू शकाल की हे जे PNG आहेत आपले लिरिक्स सॉन्गचे त्यामध्ये आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. तो इफेक्ट कसा द्यायचा आहे तर सिम्पली ना त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे जे आपण सॉन्गचे लिरिक्स आहे ते. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकाल की हे जे मधली लेअर आहे त्यावरती क्लिक करूया. इथे तुम्हाला ॲनिमेशनचा 4 नंबरला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आहे ना इथे इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमा वेव्हचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे करायचं आहे. इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे फक्त आपल्या 0.5 ठेवायची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढे पण हे PNG आहेत आपले त्या सर्वांना हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्यायचा आहे. दुसऱ्या तिसऱ्या इथून जे पण आपले 7 PNG इथून घ्यायचे आहेत, सॉरी 6 PNG आहेत लिरिक्सच्या, त्या 6 PNGला हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्यायचा आहे. सिम्पली पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो इफेक्ट कसा ॲड करायचा. हे जे PNG आहेत त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला खाली एक 3 नंबरला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला इनमध्ये थांबून इथून तुम्हाला शोधायचा क्रोमा वेव्हचा कुठे इफेक्ट आहे तो अशा प्रकारे मिळून जाईल आणि सिम्पली अशा सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे ते आपले 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. सेम प्रकारे आपल्या त्याच्या पुढचे जे हे तिसरं PNG त्यावरती यायचं आहे. त्या PNG वरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. हे जे इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. ह्याची जी खालची लेंथ आहे अशा कमी करायची, 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. जेवढं पण हे PNG राहतील त्या सर्वांना हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्यायचा आहे. इथून हा इफेक्ट आहे तो ॲड केल्यानंतर मी काय करतो आता हे सर्व जे PNGतला इफेक्ट आहेत ते ॲड करून घेतो. त्याच्यानंतर हे जे बीटनानुसार आपले फोटो ॲड करायचे राहिले ते पण ॲड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण जे पण फोटो आहेत तिथून ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला इथे जे आपले PNG आपण दिलेले आहेत त्या सर्वांना हा जो इफेक्ट आहे इथून लागून गेलेला आहे. तुम्हाला आता सांगितले कशाप्रकारे हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. तर इथून हे सर्व दिल्यानंतर तुम्हाला आता इफेक्ट आहेत ते तुम्हाला आता काय करायचं आहे, इथून बॅक करायचं आहे आणि हा जो आपला फोटो आहे ते तुम्ही बघू शकाल की हे जे फोटो आहेत आपल्या आता त्यांना इफेक्ट द्यायचे आहेत. तर सिम्पली काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे तिथे द्यायचा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला इथे मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला यायचं आहे आता इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक पहिला जो आपला फोटो आहे त्याला इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा प्लांडोमा 1चा. तो इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून बॅक नाही करायचं. सिम्पली ह्या जी टाईमलाईन आहे ते तुम्ही बघू शकाल की ही जी इथून सिम्पली अशा थोडं स्क्रोल करून आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे द्यायचे. त्या फोटोला आपल्याला आता काय करायचं, प्लांडोमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा तीच प्रोसेस आहे, त्याच्या पुढचे जे फोटो आहे तिथे त्या फोटोला आपल्याला डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. वरती तुम्हाला इफेक्टचे नाव सुद्धा मिळून जाते. सिम्पली अशा कुठे इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे शोधून सिलेक्ट करून घ्यायचा तुमच्या फोटोला आणि इथून बॅक नाही करायचं. जसे इथे मी इफेक्ट सांगत आहे फक्त सिलेक्ट करत जायचं आहे. खूप सारी म्हणजे तुमची जी टाईम आहे तो इथून जाईल. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे तुम्ही करा ट्रिक आहे म्हणजे अशा वेळेस स्क्रोल केल्यानंतर डायरेक्ट इफेक्ट लागून जाते तुमच्या फोटोला आणि त्याच्यानंतर इथून ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आपल्या पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला इथे आपल्या डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा आहे ना त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे इथे त्या फोटोला आपल्या प्लांडोमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून आपल्याला द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या प्लांडोमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून द्यायचा आहे. आता तुम्हाला आहे ना जर कोणत्या फोटोला अजून पण इफेक्ट लावायचे माहीत नसेल तर जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पुन्हा आहे ना एक इफेक्टला आहे ना सिलेक्ट करत चला जो पण फोटो आहे त्याला, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे तो. तर इथून सिम्पली आपल्या पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे ते द्यायचा आहे
त्या फोटोला पुन्हा आपल्या डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोला आपल्या प्लॅनोमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे येऊन त्या फोटोला आपल्या डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला प्लॅनोमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला प्लॅनोमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा प्लॅनोमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे त्या फोटोला आणि त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या प्लॅनोमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून पुन्हा आपल्या हा जो शेवटचा फोटो राहिला आहे त्याला आपल्या फक्त डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करून द्यायचा आणि इथून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि तुमचे जे इफेक्ट आहे इथून लागून जातील. जर तुम्ही इथून बरोबर चिन्हावरती नाही क्लिक केलं आणि डायरेक्ट बॅक केलं तर कोणता इफेक्ट लागणार नाही. त्याच्यामुळे जे पण इथून इफेक्ट सिलेक्ट कराल त्याच्यानंतर तुम्हाला हे ते बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे मगच तुमचे जे हे इफेक्ट आहेत ते लागून जातील. आणि सिम्पली तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगतो म्हणजे सिम्पली त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा वेळेस वरती जे टाईमलाईन आहे टाईमलाईनवर स्क्रोल केल्यानंतर इथून तुम्हाला प्रत्येक फोटोला येतो इथून इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथून बॅक करायला परत इथून जायचं आणि ते करायचं नाही. डायरेक्ट जशी इथे ट्रिक सांगली तशा वेळेस जे इफेक्ट आहे इथून ॲड करून घ्यायच्यात. हे इफेक्ट फोटोला ॲड केल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तो इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट इथून होऊन जाईल.